ही न्यारी माझी मराठी शाळा जगात भारी, माझी मराठी शाळा जगात भारी, माझी मराठी शाळा जगवानुसार जगलो आणि हे समाधान माझ्या चेहऱ्यावर नेहमी तुला दिसेल आणि मरेपर्यंत हे समाधान माझं राहील. मास्तर मला माफ करा, चुकलं माझं. रागाच्या भरात विचार न करता काही बोलून गेलो मी तुम्हाला. हे बघ, तुझं तुला ठरवायचंय की तू प्रामाणिक राहायचंयस का तत्वांशी तडजोड करायची आहे हे तू ठरव. पियो या. वा, माझ्या आयुष्याला घोडा लावला आता यांचे बी लावा. अरुण, दारू पिवणार आहेस? हार पिऊन मी दारू अजिबात घरात यायचं नाहीस. नाही, काय करणार आहे तू? अरुण गप्प बस. हेच 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 गप बस, शांत बस. ह्याच्यामुळे पोराला काय करूनच दिलं नाही तुम्ही. लोकांच्या पोराला डॉक्टर, वकील, शिक्षक बनवलं आणि स्वतःच्या पोराला कडे बघायला वेळ आहे का तुम्हाला? शुद्धीत आहेस का? हा, पूर्ण शुद्धीत आहे. आज मी सगळं बोलून काढणार. तुम्ही माझ्या आईला मारलंय. तुम्ही हो, तुम्हीच मारलंय माझ्या आईला. अरुण शांत बस. 2 घास खा आणि घरात मुकाट्यानं पड. तुम्ही या. अरुण, अरुण गप पड. चल या, तुम्ही या. अगं पिया, या अरुणने स्वतःची काय अवस्था करून घेतलीये. शाळेत असताना किती हुशार होता. हे ऐका ना, मी एक नवीन कविता लिहिली. सगळ्यांनी गप ऐकायची. नियमानं ऐकव, कायद्याने सगळ्यांना ऐकावीच लागल. आभाळातल्या चांदण्या नाही मी बाय केलं होते. हसून गालात भर रस्त्यात तिने मला हाय केलं होतं. वाह, तिचं हसणं, माझं लाजणं सगळं कसं जुळून आलं. आकाशातल्या चंद्राचंही मन तेव्हा जळून गेलं. मोगऱ्यासारखं माझं मन तिच्या सुगंधानं दरवळून गेलं. मला वाटलं माझं प्रेम मला तिच्या रूपातून मिळून गेले. धाडस करून मी तिच्या हळूच जवळ गेलो. तिचं देखणं रूप पाहून तिच्यातच गहाळ झालो. प्रेमाचा एक बाण माझ्या हृदयातून आरपार झाला. पण आईनं कुत्र्यासारखं हाणलं आणि मी झोपेतून जागा झालो. वा वा, कानून के हात बडे लांबडे होते सणानंद पिरिरी आणि याच लांबड्या होत्या ना टाळ्या वाजवणार. वाजवा टाळ्या. वा, एक नंबर. काय रे अरुण, सगळे बघ किती दंगा करतायत. चल आपण पण जाऊ. नाही नको, बाबांना आवडत नाही अभ्यास पूर्ण राहिलेला. जावा तुम्ही खेळा. अरे एवढा अभ्यास करून कुठं कलेक्टर होणार आहेस? नाही, मी होणार आहे कलेक्टर. माझ्या आईचं स्वप्न आहे मी कलेक्टर व्हावं म्हणून. अवघड आहे तुझं. मी काय म्हणतोय अरुण जोशी, उभा राहा. कॉंग्रॅच्युलेशन. अरे, विज्ञान विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये तू राज्यात प्रथम आलास. त्याबद्दल तुझं अभिनंदन बरं का. अरे टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. तू गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या विषू. त्यापैकीच ही एक. जोशी मास्तर कडक शिस्तीचे, हे तर तुला माहितीच आहे. ज्ञानदानासाठी त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य वाहून घेतलं. विद्यार्थ्यांना घडवण्याच्या नादात त्यांनी स्वतःच्या मुलाला अरुणसाठी काही एवढा पुरेसा वेळ दिला नाही. जेवढा पण वेळ मिळत होता त्यातही ते त्याला शिस्त लावायचा प्रयत्न करत होते. आता ऐकलंस ना तू काय म्हणाला. अरुण त्याच्या आईला खूप क्लोज होता. आई त्याची दगावली अचानक आणि तो खचला मनात. आणि त्याच्या आईच्या जाण्याचं कारण तो जोशी सरांना मानायला लागला. बाकी आत्ताची त्याची अवस्था तू बघतोच. काही करू शकत नाही रे आपण, काही बदलू शकत नाही ना. बरं ठीक आहे, चला शाळेत जाऊया. हो.
विश्वास थांब जरा. काय अरे त्या मराठी शाळेच्या जागेवर इंग्लिश मीडियमची शाळा बांधून तुला काय मिळणार आहे? तुम्हाला त्या मराठी शाळेला जागा देऊन काय मिळालं गांटाना? मला त्या तात्या साहेबांसोबत पार्टनरशिप मिळणार आहे त्या शाळेत पार्टनरशिप, समजलं का? अरे जरा घाबर त्या परमेश्वराला. हा? आणि तुझ्या त्या इंग्लिश मीडियमच्या शाळेची फी परवडणार आहे का इथल्या मुलांना? आणि तुझ्या त्या इंग्लिश मीडियमच्या शाळेमुळं अडाणी राहतील इथली पोरं. राहण्यात का अडाणी? माझ्या बापाचं काय जागतंय? आणि गरिबांच्या पोरांसाठी आमची शाळा नाहीच आहे. त्यांना कुठं जग मारायचं तिकडे मारू दे. विश्वास हे बघ, खाल्लेल्या ताटात घाण करू नकोस. आणि एक लक्षात ठेव, काही झालं तरी गाठ माझ्याशी आहे. म्हाताऱ्याच्या डोक्याची आय माय करून टाकली बघ. हे बघा माझी सरपंच, तुमचा काळ संपला. बाहेरची राजकारण बाहेर राहू द्या. बाहेर काय करायचं काय नाही करायचं ते आम्ही बघू आता. तेव्हा तुम्ही निवांत घरात बसा, जरा तब्येतीला सांभाळा. या सेल्फी घेऊ एक सकाळ सकाळी. जरा हसा, दाखवू मला पिक्चर खालास. ऐक ना विशू, बोल ना पियू. एक गोष्ट विचारायची होती. एक मिनिट. एवढा बदल तुम्ही तुझ्यामध्ये? म्हणजे मी ज्या पेला ओळखतो ना ती अशी नव्हतीच. ती अशी एकदम बेडर, न घाबरणारी, माकडा गप्प बस. अशीच. मला जे बोलायचं ते बोलूनच देत नाही. मला एक सांग, बाकी सगळ्यांचं ठीक आहे, एवढ्या वर्षात तुला माझी एकदा पण आठवण आली नाही? माहित नाही म्हणजे? नालायक माणसा, आपण पुढं गेलो म्हणजे मागचं सगळं विसरून जायचं का? ऍक्च्युली मीच म्हणते बावळट आहे. तुझ्यासाठी रात्र रात्र काय काही नाही. चल. विशाल, काय झालं रे तुला? आणि इथे एका का बसलाय आणि तीही तोंड पाडून? नियमानं सांग, काय झाले? काय नाही रे, ते विशू, ए तोंड फिरू नको, मुस्काडीन तुला. फोड की फोड मुस्काड, दुसरं येतच काय तुला? ऐक ना विशू, मी काय सांगते ते नीट ऐक, नाहीतर खरंच मारीन. मार की मार, नुसतं बोलतीस कशाला? हात तरी लावून दाखव. तुला तर आता चायला, आता मी काय केलं? घेणं ना देणं, कंदील लावून घेणं. ए सच्या, जास्त चिवचिव करू नको, कळलं ना? आणि ऐक विशू, ते माझं कंपास कुणी चोरलेलं ना, ते मला कळलंय. तुझ्या आईला आले पोलीस बनायच्या हौसेनं तुला पिऊ, मला हात लावायचं काही काम नाही. तुझ्या इच्छा का? त्या गोल्याला मी कुत्र्याच्या ऐकत फोडलाय. माझं चुकलंय म्हणून मी तुला सॉरी म्हणायला आली. सॉरी. 440 करंट माझा तुला सोसला का? हे का ह्याच्या आईला ह्याच्या मला आत्ता बसल्या. नियमानं तुझं गाणं ऐकून तुला पण बसली पाहिजे. बाबा तिचा हात लय लागतो विशाल. नियमानं सांगतोय तिला माफ कर, नाहीतर कायद्यानं केसच ठोकतोय तुझ्यावर. स्वतःची चूक स्वतःला कळणे हेच महत्वाचं आहे. मी तर हा विषय केव्हा सोडून दिलाय. काय ग, खरंच तुला त्या दिवशी वाईट वाटलेलं? अरे म्हणजे काय, तुला माहिती ना मी किती शिव्या द्यायचे. कोणाला घाबरायचे नाही, एकदम टेरिंगलाच होते.
का कुणाच ठाऊक, पण त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या मनात भीती जाणवत होती. तुला माहितीये, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी कोणाला तरी सॉरी बोलते. हे पण त्या सच्याला उगाच कानाखाली मारले कायद्यानं केस ठोकले असते तर. एक कुठं असतो तो आता? हे बघा तात्यासाहेब, नियमानं सांग, त्या अधिकाऱ्याला पकडून जर त्याच्या सहाय्या घेतल्या नाहीत ना, तर मराठी शाळा तुम्हाला काय मिळणार नाही. आणि शाळा पाडून त्याच्या जागेवर आयुष्यात तुम्हाला कधी इंग्लिश मिडियम तिथे बांधता येणार नाही. कायद्या शपथ सांगतो. आईला त्या हरामखोरांच्या, त्यांना कशाला पोचले काय माहिती. सदा एक माणूस गावत नाही यांना. डोक्याला एवढा ताप घेऊ नका. उगा अटॅक बिटॅक यायचा. कसं आहे, तू आज ना उद्या सापडलच की, कुठं जाणार आहे पळून. शाळा आपलीच आहे, नका टेन्शन घेऊ. या जमलोयच तर एक सेल्फी घेऊ. या दाखवू मला पिक्चर खलास. बाई भांडण कविता लिहिली. अरे वा, कविता लिहिली आहे. जा तुम्ही बघते. कवितेचं ऐकून आपल्या अभिषेकची आठवण झाली. कवितांचं गाण्यांचं त्याला खूप वेळ, सारखं काही ना काही ते गाणं गात राहायचं. एक कुठं असतो का अभिषेक आता? तुला काय त्याच्याबद्दल माहितीये? हे बघ, ह्याला ओळखतोस? अरे हाच तो ज्याच्याबद्दल तू आता बोलतोयस, अभिषेक. तुला माहितीये, तो खूप मोठा संगीतकार झालाय आणि खूप सारे अवॉर्ड्स पण मिळालेत त्याला. मजाक मजाक मध्ये काही लिहायचं. हो. आणि आज एवढं मोठं झालं. ए, तुला त्याची ती कविता आठवते का? अगं ती नाही का, तो गाऊन म्हणायचा, हा, म्हशीवाणी दिसणं तिचं तरी नाटक 100. हे ऐका ना, मी एक नवीन कविता लिहिली, वाचव तू. सारेगमा पदानीचा म्हशीवाणी दिसणं तिचं तरी नाके 100. वा वा वा. म्हशीवाणी दिसणं तिचं तरी नाटके 100. सांगा तिला कुणीतरी, मला ऑप्शन 1000. वा. करत राहते चिमणी सारखी चिव चिव. करत राहते चिमणी सारखी चिव चिव. बघून तिला कुत्रवी करते आता भाऊ भाऊ. तुम्हाला सांगतो ओरिजिनलच्या नावाखाली माल हायो भांगार. ओरिजिनलच्या नावाखाली माल हायो भांगार. म्हशीवाणी दिसणं तिचं तरी नाके 100. क्या बात है. कानून के हात बडे लांबडे होते, सनननन पिरिरिरी. आणि याच लांबड्यात ना मी टाळ्या वाजवणार. वाजवा टाळ्या. आहा, एक नंबर गाणं वाजलंच भाऊ तू. कला बे माकला लय गाणे म्हणतो काय तू? हो म्हणतोच मी. लावतो का स्पर्धा नाही? चल स्पर्धा लावाय पण आहे. लावतो नाही. चल बघू कोण भारी बनते. हाँ बघू चल चल हो दे. ताड़ा पैसे दिल से आह निकलती रही, मुझको सजा दे प्यार के, ऐसा क्या गुनाह किया लुट गई. चुला के दिल मेला गोली आ चली, पागल हुआ दीवाना हुआ, मुकाबला सुभान अल्लाह. लाया ठेमा ठेमन खुल गए. तेरी मेहरबानियां मेरी कदरदानियां कुर्बान तुझ पे. रात को आऊंगा मैं, तुझे ले जाऊंगा मैं, चूली से आना चुपके से जाना, अच्छी नहीं लगती मुझसे शादी करोगी. सांगीन देवाला तू कुसला, मी सांगीन देवाला तू कुसला. तू मला इथलून जा, मी तुला इथलून जातो. कधी जाते ग माझ्या बच्चा, असं नाही करायचं. ती सोडून गेली, खूप वाईट झालं. आणि तूच लागलेल त्याच्या माग. जे थांबतो का? थांब डोल्या कुठे चालला? ए काय म्हणला? गोल्या म्हणलो गोल्या. कुठे चाललाय? पोलिसात भरती होणार आहे मी, त्याची तयारी चालू आहे. सनननन पिरिरिरी. पोलीस चाललाय काय तू? हे आधी मला सांग, तुला कितवा महिना लागलाय? ए गपे, काम करू दे माझं मला. सनननन पिरिरिरी.
बघितलास काय बोललो तो लावतो त्यांचा गुलीगत का लेखलं मी. खरं तर मला वेळ नसतो पण तुम्ही म्हणता म्हणून थांबते. नाही मी तुम्हाला आज कसा दिसतो म्हणजे शाहरुख खान सलमान खान की खरं तर मला कोणताही हिरो आवडत नाही पण ते आपल्या गावातले तात्यासाहेब त्यांची पर्सनॅलिटी बेस्ट आहे. छी त्यांच्या विरुद्ध मी एकही शब्द कबूल केला नाही. कोण येणार नाही तात्यासाहेब ती मला टारक्यातच बसली पाहिजे माझ्या. केळी घ्या केळी, रुपयाला 2 केळी. केळी घ्या केळी. बाबा हा आज मला गणिताचं गायडन्स आणि वाया घ्यायला पैसे देणार ना? द्यायला येतील की एवढी केळी विकू दे. केळी विकली म्हणजे मी तुला पैसे देतो. हं? खरंच? शिकून खूप मोठा होतो काय. हं? केळी घ्या केळी, रुपयाला 2 केळी. केळी घ्या काका ओ ओळखला का? नाही की रे ओळखलं नाही का? नाही. सांगाले खेळ कशी रुपयाला 2 त्या मग एक 8 आण्याची. 8 आण्याचे का? काका ओळखलं का? नाही की रे. मी सदाचा खास मित्र आहे तुमच्या. असं होय. हो बरं. अहो मग सदा इतका हुशार आहे ना की वर्गात सगळ्यांना मागे टाकतो बघा. काय बोलतोय? हो लय हुशार आहे तो. बरं, मग तुम्ही इकडे कसं आज? काय नाही केळं घेऊन आलो तू एकासाठी स्वतःलाच वही घेऊन द्यायचे. होय बरं चांगली गोष्ट आहे. चला मग चहाची घंटा वाजली मी निघतो. अरे केळी कोण नेले? एक चहा इकत घेतलं बाकीचा घडच उचलून आणला आपण. अशी देवाची कृपा झाली पाहिजे आपल्यावर. चल आज पार्टी करू चहाची. अपूर्वा, तुझी इतिहासाची वय पूर्ण झाली? माझी झालीये. हवी का तुला? तुला विचारलंय का माकडीने? सांग ना, झालीये का पूर्ण वय? म्हणजे झालीये पण आणि नाही पण झालीये. 2-3 प्रश्न राहिलेत फक्त. मी लिहितो ना, दे. नको, वाघमारे सरांचा तास आहे, त्यांना वही द्यायची मला. अगं देतो ग मी, नका काळजी करू. नक्की द्या. बसा बसा. गृहपाठाच्या वह्या कुणी कुणी आणल्यात त्यांनी जमा करा. काय अपूर्वा, तुझी वही कुठे आहे? सर, माझं सगळं झालंय लिहून. मी तर तुमच्या विषयाचा गृहपाठ सगळ्यात आधी करते. मग वही कुठे आहे तुझी? मास्तर, ही माझी वही आणि ही अपूर्वाची. बर, जमा कर. आण इकडं. आता कुणी कुणी गृहपाठ नाही केला त्यांनी उभं राहा. काय रे सचिन, काय झालं? का नाही लिहिलास गृहपाठ? मास्टर, नियमानं काल माझ्या डोक्यात खूप दुखत होतं आणि कायद्यानं आज माझ्या पोटात खूप दुखायला लागलंय. गप्प बसा रे. तुझं काय रे, तू का नाही लिहिलास? सर, माझ्याकडे वही नाही हो. बाबा बोलले होते आज पैसे देतो म्हणून वहीला. चला पुढे या. इथून पुढे जो गृहपाठ नाही करणार त्याला अशी शिक्षा होणार. चल पुढं कर. पुढं कर. चल एकदा. चल पुढं. चल.
तू का नाही रे लिहिला? नाही सर, बाबा आज देतो म्हटलेत वही. अरे जरा पटणारी कारणं देत जा. चला पुढं कर. तुझं काय कारण आहे? वय राहिली घरी. तू का नाही राहिला घरी? चल आज पुढं कर. चल चालतो. बाबा आज वहीला पैसे देणार होता ना? महिला पैसे देणार होतो सदा तुला, पण काय करायचं, सगळी आपली किडे चोरीला गेली. कुठनं पैसे देऊ देवा, कुठनं ही परमेश्वरा परीक्षा घेतली. मी माझ्या पोराच्या शिक्षणालाही पैसा देऊ शकत नाही देवा, काय करायचं. का रे सदा, घरी जायचं सोडून इथं का रडत बसलायस? विशाल, आम्ही गरीबांना शिकायचं का नाही रे? आज बाप मला पैसे देणार होता पुस्तक वह्या घ्यायला. वाघमारे सरांनी जेव्हा मला मारलं ना आज वही नव्हती म्हणून, तेव्हाच मी ठरवलं की आजच्याच वही घ्यायची आणि उद्या पूर्ण करून द्यायची. पण बाप मला यासाठी पैसे देणार होता फळे विकून. ती फळं चोरीला गेली र. मित्रांनो, आपल्या वर्गातला सदाशिव म्हणजे सदा याची घरची परिस्थिती नाहीये. त्याच्याकडे नीट वही आणि पुस्तकं नाहीयेत. काल त्याचे पप्पा त्याला फळं विकून पैसे देणार होते, तर कुणीतरी त्यांची फळच चोरली. मी ठरवलंय की सदाशिवला मदत करायची. तुमच्यापैकी जर कोणी मदत करणार असेल तर नक्की करा. खूप मस्त. तो फळ चोरणारा आई घाला मला भेटला ना, ज्या आईला कुत्र्याच्या ऐकत फोडणार आहे मी त्याला. ती जाऊ दे. हे घे माझ्याकडनं पैसे. वाघमारे मास्तरांनी सगळ्यांना मदत करायला सांगितले. माझ्याकडनं पण हे पैसे घे. हा, बॅटरी, ही वही तुझी आहे का? नाही रे, माझी नाहीये ही वही. मला माहित पण नाही कोणाची आहे. मग सदा, तुझीच वही आहे ती. माझी? हो, तुझ्यासाठीच आणली आहे. बरेच दिवस झाले, तुला एक गोष्ट विचारायची म्हणतो. विचारू का? ओ माय गॉड, चक्क तू परमिशन घेतोयस. एवढा बदल कसा काय? कसं आहे पिया, अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर सगळं सोडून द्यावं माणसानं आणि उगवणाऱ्या सूर्याबरोबर नवीन आयुष्याला सुरुवात करावी. त्याचप्रमाणे मीही स्वतःला बदललंय. आई शपथ विशू, कसला जड बोलायला लागलायस. तुझं एवढं जड बोलणं ऐकून डोक्याला शॉर्ट बसतोय माझ्या. मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं माहितीये, सिरियसली.
डोक्याला शॉट. तू काय बदलणार नाहीस. मी का बदलू? मी इतरांसाठी का बदलू? मी जशी आहे तशीच मला मी आवडते. हं? पुढे काय म्हणालीस? अरे तू काहीतरी विचारणार होतास ना. कसं आहे माहितीये का, माणसाने मनात कचरा साठवून ठेवू नये विचारांचा. बोलून टाकावं. बोला. तसं काही नाही ग. आल्यापासून पाहतो प्रत्येक वर्गात 4 ते 5 नाही तर जास्तीत जास्त 10 विद्यार्थी. आपल्या वेळी कसे बसायला बेंच पण पुरत नव्हते आणि आज त्याच मराठी शाळेची ही अवस्था. प्रत्येक दिवस सारखा नसतो विश्व. आज ही मराठी शाळा संपवण्याचा सगळेजण प्रयत्न करतात, पण माझी ही मराठी शाळा सगळ्यांना पुरून उरेल हे सगळे विसरले. आपण एक काम करा विश्व, संध्याकाळी शाळा सुटली ना की गावात जाऊ आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला तिथेच मिळेल. चल यांना विचारू, यांचा मुलगा तालुक्याच्या शाळेत का जातो? अगं पण गावात शाळा असताना तालुक्याची शाळा हे का? तुझ्या काचं उत्तर मी दिलं तर तुला पटणार. त्यांच्या तोंडून ऐकूया. चल. लक्ष्मण काका, ओ लक्ष्मण काका, कुणी आहे का घरात? लक्ष्मण काका. नमस्कार. नमस्कार. या की चहा घेऊया. चहा घ्यायला पुन्हा येते काका. मला एक गोष्ट सांगा, मी एक गोष्ट विचारायला आली आहे. तुमच्या मुलाला आपल्या गावातल्या शाळेत का नाही पाठवत? तालुक्याच्या शाळेत एवढ्या लांब का पाठवता? म्हणजे गावात शाळा आहे ना आपल्या. हे बघा बाई, राग येऊन देऊ नका. आम्ही गरीब माणसं. तात्यासाहेबांनी सांगितलंय पोरासनी या शाळेत पाठवायचं नाही, तालुक्याला पाठवायचं. तात्यासाहेबांनी सांगितलंय तालुक्याच्या शाळेचा सगळा खर्च आम्ही करणार. पण ठीक आहे लक्ष्मण काका, मी चहा प्यायला पुढच्या वेळेस येते. मी येते आता. नमस्कार. हे बघ, हे असं. अगं पण तू त्यांना मला समजावून का नाही दिलंस? कुणाकुणाला समजावणार आहेस विशू? फक्त यांचीच नाही तर गावात प्रत्येकाची हीच अवस्था आहे. ही माणसं यांच्या मुलांना आपल्या शाळेत घालतील पण साहेब त्यांना पैसे देतात. त्यांची शाळेची फी तू भरणार आहेस का? नाही ना. आपण काही करू शकत नाहीये रे. आपण फक्त हातावर हात घेऊन गप्प राहून बसायचं. त्याचाच तर राग येतोय ना. घुसमट होती आतमध्ये. शिवाय ज्यांच्याकडे पैसा आहे ना त्यांना वाटतं की आमची मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकावीत. का? तर तिथं चांगलं शिक्षण मिळतं. अरे हट छायला. का? आम्ही नाही का मराठी शाळेत शिकलो? बॅटरी कधी आला? इथं कसं काय? इथे कसा? अगं मला पण तोच प्रश्न पडलाय की मी इथे कसा. तुला माहितीये पिया, आपल्या देशात ना काही मोजके स्टॉपचे हॅकर आहेत. सुदैवाने म्हणू की दुर्दैवाने मी हे त्यांच्यातलाच एक. काही दिवसांपूर्वी ना एका मोठ्या नेत्याच्या त्याच्या कंपनीतला घोटाळा मी बाहेर काढला. त्याच्या कंपनीची वेबसाईट हॅक केली. मग काय केली ना त्याने माझ्यावरती केस. पण नशीब माझं की पुराव्याअभावी मी सुटलो. मग काय मित्रच म्हणाले कुठेतरी बाहेर जा, ब्रेक घे थोडासा, नाहीतर हे तुला काय लोक सोडणार नाही. मग काय ब्रेक घेण्यासाठी सगळ्यात चांगली जागा कोणती? गाव आपलं. आणि हे कोण? हे पुजारी. हाय, मी विशू. साल्या मला ओळखलंयस का? तुझ्या सायकलची चेन बसून बसून माझे हात काय केलेस? बॅटऱ्या. अरे विट्टीवाड यार. काय अरे किती दिवसातून भेटतोय आणि हे काय रे? हा अरे आधी किती बारीक होता, आता चांगली तब्येत बनवली. हा बरं ते जाऊ दे. इतक्या दिवस कुठे होतास रे? हा फेसबुक इंस्टाग्राम कुठे सापडलं नाहीस? कुठे होतास? कुठे तू? माझी स्टोरी सोड रे, ते नंतर सांगेन. चला, माझं घर जवळच आहे. बाबांना भेटून जाऊयात. हे बघ, तुझ्या हातात चहा बनवून देणार असेल तरच. म्हणजे काय? विश्वास, तात्या साहेबांनी बोलवलंय. आलो सारप्या. वाईट मार्गाला लागलेल्या पोराला बापानेच केले पोलिसांच्या स्वाधीन. बातमी आली पेपरात छापून. सकाळ सकाळी डोक्याची मंडई करायला सुरुवात केली. पोरग एवढं कष्ट करतय, मरमर राखतय, त्याचं कौतिक सोडा, पण सख्या बापाचा आम्हाला विरोध आहे. आणि आता ह्या वयात तुम्हाला दुसऱ्या कोणाचा आधार आहे का? मीच आहे ना. या सर, बॅटरी आहे. थांबय.
कुणी बोलावला तुम्हाला? मी बोलवले. एनी प्रॉब्लेम? हो पिया, अनोळखी माणसं उंबऱ्याच्या आत नाहीत पाहिजे. सरपंचाच्या घराचं रीतिरिवाज असतात काहीतरी, आणि जे तुला पाळायलाच पाहिजे. विश्वास, बाप जिवंत आहे तुझा अजून, आणि या घरात काय होणार आणि काय नाही करणार ते मी ठरवणार. कळलं? ते जाऊ दे. या कोण आहे? बाबा हे पुजारी सर आहेत, गावात नवीन आले आणि शाळेत शिकवतात आपल्या. आणि हा बॅटरी आहे, हा माझा लहानपणीचा मित्र आहे, खूप वर्षांनी गावात आलाय म्हणून म्हटलं आज आणावं तुम्हाला भेटायला. आणि हे बाबा आहेत माझे, 15 वर्ष सरपंच होते. आणि हा भाऊ आहे माझा विश्वास. झालं इंट्रोडक्शन, निघायचं घ्या. विश्वास, घरी आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं हे विसरलायस तू. ही सरपंचाच्या घरची रीत नाही. एक काम कर, जा माफी माग त्यांची. माफी ना आम्ही कसं आहे ना सरपंच, एकतर माफी आपल्या पर्सनॅलिटीला सूट होत नाही, आणि मास्तर तुला का आता आपल्या डोक्यात नाही. या एक सेल्फी घेऊन दाखवून याला पिक्चर खलास. सगळं ₹100. तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका, या बसा. विश्वास, त्या मास्तराच्या मनात नेमकं काय चाललंय ते कळलं पाहिजे. नाही, तो मास्तर मला काय चांगला माणूस वाटला नाही. काय म्हणायचं तुला? जे या सख्या आणि सावत्र डोळ्यांनी बघितलं ना तेच सांगतो तुला. शाळा, मित्र, मैत्रीण हे सगळं शाळेपर्यंत ठीक होतं. घरात काय काम आहे? नाही म्हणजे बघून घ्या आता तूच. चला, तात्यासाहेबांनी बोलवले. बरं, काय म्हणताय मास्तर? अहो एखादी दुसरी चांगली नवीन शाळा बघायची. अहो ही शाळा आहे काय नाही काय? बाबा, तुम्हीच असं म्हटलं तर कसं चालेल? आणि शाळेचं काय, कुठेही कामच करायचं. आपल्या कामात आनंद शोधता आला पाहिजे बस. मास्तर, अहो या गावातली माणसं ही शाळा संपवायलाच बसली. विनाकारण त्रास होईल तुम्हाला, पण ठीक आहे. काही मदत लागली तर मागा मला. माझ्या परीने जी मदत होईल ती करीन मी तुम्हाला. आणि हो, माझी मुलगी पिया आहेच की तुमच्या सोबत. अहो सरपंच साहेब ती आहेच, पण तरी पण तुमचा आशीर्वाद असला म्हणजे कुणाची भीती आहे? अरे हो, बोलण्याच्या नादात विसरूनच गेलो. पाहुण्यांना काय हवं की नको. पिया, असं कर, अगं त्यांच्या चहा पाण्याचं बघ काहीतरी. हो, 5 मिनिटात आणते. बंडे, आपलं गाणं बघ कस सुरजा, काय करतोय इकडं? तुम्ही काय करताय रे? उभा राहा. काय रे सुरजा, शाळेचे कपडे घालून इथं असा बसतो पोरांच्यात? शाळेत तर येत नाही, घरी काय सांगतो मग? कावळे शिपायलाच घेऊन येतो आता बघ. कावल्याला असं हव्यात उलावतो, फुकून टाकतो आपण. दाजीला असं बोलतो का तू? दाजीचं कौतुक नका सांगू, त्याला बी बुक्की टिंगूला आणलाय, तुम्हाला बी आणेन गोदी. बर. आले ठुमकत नारे लचकत मान मुरडत हिरव्या राणी गे दावे. काय रे, तुला रोज बघतोय मी, याच बँड मध्ये असतोस. शाळेची बँड कुठं आहे? तू काय आमदारचा बरोबर सन्मान मी पोलीस होणारे मोठेपणी. पोलिसाची बी असलीच पॅन्ट असते. शर्ट घालतो ना शाळेचा. अरे उद्या तू एलियन सारखा नागवायशील शाळेत, आणि मग तुला शाळेत काय असं घ्यायचं का? हा, उद्या जर पॅन्ट जर दिसली नाही तुला फोक तू जरा बघ. मग मी इन्शर्ट कर, आलाय केस उभी करून. चल. मी नसतोय घालत पॅन्ट. मुख्याध्यापक काय बोलत नाहीत, शिक्षक पण काय बोलत नाहीत, मग ह्यो काय ताटतोय? काय त्यानं ठोकायचं काय ह्याला? मी मोठा झाल्यावर पोलीस होणार आहे ना, तेव्हा याचा एन्काउंटरच करतो. जाऊ दे रे, चल. सनानानान पिरिरिरिरी.
तर आजचा क्लास आपला संपलेला आहे. मी तुमच्या वह्या तपासून आणलेल्या आहेत. अपूर्वा, या वह्या सगळ्यांना देऊन टाक. पिया, हे बघ, हे बघ, मी तुला म्हणलेलं का नाही, मला वाघमारे सर लय आवडतात. त्यांना पण मी लय आवडली, त्याचा हा पुरावा. आय लव्ह यू अपू. तुझाच व्ही? पण सर असे वाटत नाहीत गो. अशी वाटत नाहीत. गप तू. ते असे वाटत नाहीत म्हणून काय झालं? ते आता माझेच आहेत. एक मिनिट येडे, ह्याच्यावर बघ काय लिहिलंय. आय लव्ह यू अपू, तुझाच व्ही. व्ही लिहिलंय व्ही. वाघमारे सरांचं डब्ल्यू येतं, व्ही नाही. आलिशा आणि सांगती मला. मग काय झालं? अगं वाघ मारायचं असं डब्ल्यू येतं का नाही, मग त्याच्यातलं त्यांनी एकच पार्ट लिहिलाय, म्हणजे व्ही. कोणाला कळू नये म्हणून. कळतं का? तूच येडी आहेस. तुझ्या तर डोक्यात बसलेत कांदे बटाटे. तुझी तू झक मार. कारट्यानो, अरे तुम्हाला ओल्या फोकानं फोकळाय पाहिजे सगळ्यांना. मला सांगा, काल सदाशिवला भूताच्या गोष्टी कुणी सांगितल्या? कुणी सांगितल्या? बोला बोला पटकन, एकाने तरी बोला. सध्या इकडे काय करतेस? काय नाही, असं चालतो. तुला माहित नाही काय? हे झाड झपाटलेलं आहे. 2 वर्षापूर्वी तुझ्यासारखंच एक पोरग होतं. त्याचं बाप आपल्या शाळेच्या बाहेर केळं ऐकायचा. पण एक दिवस त्याची केळी चोरीला गेली. त्यामुळे त्याचा बाप कर्जबाजारी झाला आणि त्याच्या बापाला खूप टेन्शन आलं. बापाला टेन्शन मध्ये बघून त्या पोराला बी खूप टेन्शन आलं आणि याच झाडाखाली त्यानं फास लावली. त्यानंतर ओतला बी पोरगा इथं मोठा आला. त्याला तो केळ चारून चारून मारतो. तुझे तू बघ, झाडाखाली तू मुतलायस. टाकू मेला पिक्चर खालास. चला. बोल, कुणी सांगितल्या? अहो बाबा, मला नाही माहिती काय यातलं. मी तर काल अभ्यास करत होतो. अभ्यास करत होता? हात पुढे कर. बोल. मास्तर, नियमन सांगतो. काय यातलं मला काही माहित नाही हो. आणि कायद्याने काल मी आलोच नव्हतो. कायद्यानं आला नव्हतास?
मास्तर कानून कॅत बडे लांबडे होते सना पिरी आणि तो जो कोण आहे ना मी त्याला अंडरपॅन्ट घालणार. सांग तू सांग. मला नाही माहिती मास्तर काय. बोल. नाही माहिती मला काय. कुणी सांगितल्या भूताच्या गोष्टी? मी नाही सांगितलं, मला नाही माहिती. हात पुढे कर, हात पुढे कर. अरे मारायच्या अगोदर बोलतेस वे कालवा करतेस. तेरी मेहरबानियाँ मेरी कदरदानियाँ कुर्बान तुझ पे. भूताच्या गोष्टी कधी बरबाद केल्या? बोल मास्तर. आईला या दोषाच्या आता भूताच्या गोष्टीसाठी एवढं कोण हंतवय? हा आपल्याला कुठं माहित तो साध्या केवढ्या हलक्या काळजाचा असेल ती. दिली आरोळी सायंकाळी दिली आरोळी सायंकाळी काळीज हे फाटले माझं काळीज हे फाटले. माझ्या हरणीला कारभानीला बुट्टाने झपाटले माझ्या हरणीला कारभानीला बुट्टाने झपाटले. त्याचं काहीतरी केलं पाहिजे. ते जोशीला धडा शिकवला पाहिजे. उद्या कायद्यानं तो आपल्याला मारू शकतोय. डोके बिके फिरलेत का काय तुमची? आपण नाही बाबा असलं काय करणार. चल बॅटरीतनं. तुमची झक मारा निघा लवकर निघा. त्या भूताच्या गोष्टीसाठी त्याने आपल्याला मारलं होय. आज नाईट स्टडी नंतर दाखवू त्या जोशाला भूत असत्यात काय ते. त्यो जोशी मास्तर याच रस्त्याने येतो नव्हता. ह्याच आपल्याला मुतस्तोवर हाणत नाही का? नाही त्याला चड्डीत बाळा बाळा मुतवला मैचरा मला. त्याची मस्ती जिरवायची ती बी कायद्यानं. कायदा जाऊ दे भोकात. गोल्या कुठे? गोल्यानं त्याची जागा पकडून ठेवल्या. चालतंय तुम्ही पण तुमची जागा पकडून ठेवा. चला टाकू मेला पिक्चर खलास. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? हिंमत असला ना तर पुढे या. छडीनं पोकळीन छडीनं. तू स्टार होणार आहेस हे कन्फर्म आहे. तू एक काम कर, तू सरपंचाच्या पियाला जाऊन प्रपोज कर. खरं हो. तुला ती नक्की हो म्हणेल. तिने हो म्हणलं ना तुम्हाला बाई काल तुम्ही दिवसभर आला नाही. काल दिवसभर चुकल्यासारखं झालं बघा. मला अजिबात करमलं नाही मला. अहो काय करणार, आमचे हे गावाला गेलेत ना आणि आमचा सोनू खूप रडत होता. त्याच्यामुळे मला शाळेतच येता आलं नाही. अरे तुमचं सोन्या आहे का? अरे सोन्या काय खाणार? चॉकलेट खाणार? अरे काय रे? वाघमारे मास्तर फरवणात पाऊस पडला मारायचा. काय माहिती का याला जी लोक आवडतात की नाही त्यांच्या सांगावर हे असं करतो. हा असू दे वाघमारे सर, काय होत नाही. या सोन्याच्या पवित्र जलानं तुम्ही पावन झाला. असू दे आता आलो बदलून. हो या मला बेल वाजवायचे. तुम्हाला काही काम नाही ना? नाही. काम नसेल ना तर एवढी ह्याची चड्डी बदलून घ्या बरे.
हा अभि गोलू सचिन आणि या बाहेर या तुमचा सत्कार घ्यायचा बाहेर या बाहेर विश्वास उठा वेगळं सांगायचं का ये बाहेर पुढे बघा पागलपणा सुचतो काय हा अरे तुम्ही मला भीती दाखवली होय तुम्ही माझी ही अवस्था केली मॅडम ना चड्डीत मुकास कर मारा चला मॅडम अहो मी नव्हतो कशी नशिबाने थट्टा आज मांडली मॅडम कुठला थट्टा नको तुमची वाचवा तुम्ही त्याला अरे मार खाऊन पोटगे झाले यांना मारण्यापेक्षा दिवसभर आमटे धरून उभे करा हे बरोबर आहे चला बाहेर चला आमटे दिवसभर धरून राहायचं खाली वाका मॅडम अहो कडक शिक्षा करा अहो मला भीती दाखवतात काय आणि माझी अवस्था अशी केली अहो त्यांना चड्डीत मतस्तर मारा आणि दिवसभर असे खाली ओढणीच करून ठेवा मी फार घाबरलोय सर मी आता पाणी पितो स्टाफ रूम मध्ये जाऊन आणि आराम करतो बर का मॅडम निघतो मी ओरडू नकोस लक्ष दे अंगठे धरा नीट शिकेली यांनी चड्डी अरे देवा वागणार आहे मला थोडं काम पाहिजे नोटीस लावायची अरे देवा आता ह्याचं ढुंगण कोण धुणार बाई मी तू तडून करी पण नापास तेवढं करू नका ए ओ बाई मी ठुणार बाळात ठुंगण बाई मी ठुणार बाळात ठुंगण सण पेरे तसा असेल ना तर मी तुला डोंगन काय त्यानं मीच तुला ढुंगान ए मी तुला डोंगान हे मी तुला शांत व्हा अरे एका पोराचं ढुंगण तुम्हाला इतकी कशाला वाढणं असं करा सगळ्यांनी थोडं थोडं धुवा सगळ्यांनी धुवा हा थोडं माझ्या सोन्यानं नशीबच काढलं बरं चकाचक निघायला पाहिजे चला रे साफ करून घ्या स्वच्छ का असतंच रे एकटा वेळ लागलं काय अरे काय नाही शाळेत जुन्या आठवला म्हणून हसत होतो ते जाऊ दे तू आणि पिऊ आता परत एकत्र आला म्हणजे तुमच्याबरोबर परत काय
वाघमारे मास्तर किती भारी दिसतात ना. पिया, अगं ते माझ्याकडे बघून हसले. मी म्हणलेलं का नाही तुला, त्यांच्या पण मनात आहे माझ्याबद्दल. पिया, हा काय झालं? काय नाही. तू विश्वला पाहिलंस आजकाल? किती गोड मुलगा आहे ना ग. दिसायला जेवढा भारी आहे तेवढाच मनानं पण किती छान आहे. सदाशिवच्या डोळ्यात पाणी आलं की लगेच त्याला मदत केली. आजकाल अशी मुलं भेटतात का ग? मी 9वीत 2 वेळा नापास झालो. खूप वाईट वाटलेलं, पण आता त्याच गोष्टीचा खूप आनंद आहे मला. कारण जोडी स्वर्गामध्ये बनते असं म्हणतात, आणि म्हणूनच आपल्याला भेटायचं होतं. त्यासाठीच मी नापास झालो नव्हे, देवानंच केलं असं मला वाटतं. तुझं हसणं, तुझं लाजणं, तुझ्या गालावरती उमटणाऱ्या खळीवर तर मी फिदाच आहे ग. जानम समझा करो मेरे दिल की ये बातें, तन्हा तन्हा गुजरती है मेरी अकेली रातें. काय मग बॅटरी, मित्र आल्यावर विसरलास की तुझ्या पहिल्या क्रशला? पहिला क्रश म्हणजे मला काही समजलं नाही. तुला कशाला समजायला? आमचं आम्हाला समजलं बाज झालं की. अरे काही कारणांमुळे पियाचं माझं प्रेम अपूर्णच राहिलं. हे नोटंकी भास्कर, भास्कर नाटक तोंड बघ त्याचं. अरे चेष्टा केली रे तुझी. एवढा चेहरा पाडलायस हा? असं काही नाही रे. अरे मी काय म्हणतोय इकडे लक्ष द्या. हा, विषय खूप नाजूक शिकवतोय मी. हा, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी मधला फरक काय? हे भाटऱ्या कुठे बघतोय रे? हा, कुठे लक्ष आहे तुझं? उठून उभा राहा. उदाहरण सांग मला. स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगीचं उदाहरण सांग. नाहीये. कुठं लक्ष होता तुझा? कुठं लक्ष होता? नको लक्ष द्यायचं मी शिकवत असताना, कळलं का? बस खाली. मास्तर मी सांगतो. तू सांगणार? सांग. सनाना म्हणजे पुल्लिंगी आणि पेरेरे म्हणजे स्त्रीलिंगी. सनानन पेरिरी असं असतं का ते? चिके, ऐक की तुला मास्तरांनी बोलवलंय. कशाला? मला नाही माहिती, जा बघून ये. पिया ऐक ना, मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं. काय रे? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू करशील माझ्यावर प्रेम? सांग की. काळ्या कुत्र्या, तुझ्या इथे लुगडं फाडलं तुझ्या. तुला तर आता मला प्रपोज करतोय. मला विचारतोय लायकी आहे का तुझी? काय रे पुसणाळ्या, माझ्या बहिणीला प्रपोज करणार? अवकात आहे का रे तुझी? तुला सोडत नसतो. साल्या, मला सांगितलं नाहीस तू पिया तुला आवडायची ते? छान आहेस. अरे या पियाच्या शिव्या आणि तू विश्वासचा मार नको रे बाबा, नको. त्यामुळे तर तिच्यावरचं प्रेम उडूनच गेलं बघ माझं. साला तुला कसं सांगणार रे मी? हा, तुला कसं सांगणार? तेव्हा तर तुझा आणि पियाचं तर. अरे विशू ऐक ना. विश्वास दादा शाळेत आले तर तुम्ही बाहेर चाललाय, हे काय बरं नाही मास्तर. दादा कशासाठी आलास? काय ताई साहेब,
आम्ही काय यायचं नाही का शाळेत? हा, त्या विश्वासरावला कोणाच्या परवानगीची गरज आहे नाही. म्हटलं या शाळेत जेवढा तुमचा हक्क आहे तेवढा आमचा पण आहे. तुमच्यापेक्षा 1 वर्ष जास्तच काढलं इथं. जी माणसं या शाळेच्या मुळावर उठलीत, ज्यांना ही शाळा पाडून इंग्लिश मीडियमची शाळा बांधायची, त्यांना इथं यायचा हक्क नाही. आणि काही म्हणालास, ही शाळा तुझी पण आहे, या शाळेत तू पण शिकलायस. ही वाक्य तुझ्या तोंडात शोभत. हे पहा आदरणीय ताईसाहेब, तुमच्यापेक्षा 4 का होईना पण जास्त पावसाळी बघितले तेव्हा आमच्या तोंडात काय शोभतं हे तुम्ही सांगायची गरज नाही. आणि या आता पोरं वाट बघत असते. कसं आहे, घरगुती वादात देशाचं भविष्य खराब नको ना व्हायला. जावा म्हणतोय. बाकी मास्तर अहो नाही म्हटलं, तुम्हाला भेटायला आम्ही एवढ्या उन्हात ना आलो आणि तुम्ही असं नाराज होऊन चाललो. काही चुकलं का आमचं? तसं असं माफी मागतो. ए थांबतो का? शाना झाला तू. गावात आला आम्ही काय गावातल्या पोरांना शाळेत घाला हे बी सांगायला लागला. आम्ही तरी बी जाऊ द्या म्हटलं, पण पाणी आता डोक्यावर जायला लागलं. कसं आहे, आमच्या बहिणीला नादी लावायची कामं करायची नाही. कारण मास्तरांनी पुरीला नादी लावणं या गोष्टी काही नवीन नाहीत आमच्यासाठी. त्याच्यामुळे स्वतःच्या ताटात जेवढं वाढलंय तेवढंच खावा. दुसऱ्याच्या ताटातली हाडकं मोजायला जाऊ नका. गावात आलाय नीट काम करा, जावा हाडं मोडता. हे विश्वास, काय करायचं, कसं राहायचं मला चांगलं समज. हे सगळं सांगणार तू कोण रे? आम्ही विश्वास. लोक प्रेमानं, आदरानं आणि दहशतीनं विश्वासराव म्हणतात. आणि ही जय का नाही, तो आमचा ऑटोग्राफ आहे तुमच्यासाठी. यापुढं जेव्हा कधी बी आमचा विसर पडेल, आरशा पुढं फक्त उभं राहायचं आणि हा गाल बघायचा. आमच्या आठवणी सगळ्या ताज्या होत्या, ब्लॅक अँड व्हाईट नाही, कलरमध्ये. कसं आहे मास्तर, विश्वास एकदा बोलला की बोलला. डाकू मेला, पिक्चर खलास. आता कळलं ना, विश्वास जर वाघ असला ना तर हा स्वरूप जंगलाचा सिंह आहे. आणि सिंह नेहमी राजा असतो. ऐकशील तर जगशील. अरे काय विषय हा असा का वागतोय? अरे हा विश्वास आता आपला विश्वास नाही राहिला. तात्यासाहेबाला आणि या विश्वासला या शाळेच्या जागेवर ती इंग्लिश मीडियमची मारतो तुला गोली ग. परपोज मला तुझ्या आईला ऐकायला हाड. ए तुला मला आवडते येच किंवा की बुक किती बघ. आता तू मला हो म्हण नाही तर लय मोठी त्यालाच भविष्यात लय मोठा मित्र नाही. तू आता मला गोलीगत हो म्हण. तुझ्या आईला भडव्या, तू तिकडे स्टार हो नाही तर चंद्र हो, मला काय फरक नाही पडत. तुम मुझे भूल जाओ हे हो नाही सकता आणि मी तुझे बोल जाओ मी गोलीगत हो ना देणार नाही देणार. कुणाच्या आईच्या अंगात आलं रे? ह्यांच्या आईचा. सॉरी, चुकून तुझ्याकडे आलं. चढ की. हात धरून बसले, दिसेना बाई कोणाला. आज सर्व मुलांना एक आनंदाची बातमी सांगायची. येत्या 15 दिवसामध्ये आपल्या शाळेची निसर्गरम्य परिसरात सहल जाणार आहे.
आणि या सहलीला जी लागणारी फी आहे ती विशालकडे जमा करायची. काय अरे लावड्या, काय चाललंय रे तुझं? काय झालं? युअर अंडरपॅन्ट विषयी नियमानं सांगतोय, कायद्यानं बराबर सापडलास तू. आता तुला काय सुट्टीच नाही. न्याय देवताची शपथ. अरे पण मी केलंय तरी काय, ते तरी समजू देत. तुझ्यात आणि पियूच्यात काय चाललंय रा? हे हसता एकमेकांकडे बघून. ते बघ, तसं काहीच नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. पुन्हा जर का तिच्या नादी लागला तर गाठ माझ्याशी आहे. तर जसं की परवा सांगितलं होतं की ज्यांना सहलीला यायचंय त्यांनी आपापले 30-30 रुपये माझ्याकडे जमा करा. तर ज्यांना सहलीला यायचंय त्यांनी लवकर आपले पैसे जमा करा. मास्तर, हे घ्या माझे 30 रुपये सरीचे. माझ्या बाबांनी सांगितलंय फक्त मास्तरांकडेच ते पैसे. 30 रुपये? अरे मी प्रत्येकी 25 रुपये विशालला गोळा करायला सांगितलेत. अहो मास्तर, पण ते तर सगळ्यांकडनं 30-30 रुपयेच गोळा करतोय. सणाना पिढी 30 रुपये? चल माझ्या बरोबर. हा विशाल, कार्ट्या, मी तुला वर्गाचा हुशार विद्यार्थी समजलो, चांगला विद्यार्थी समजलो, आणि तू हे दिले लावलेस. अरे मी तुला सहलीसाठी प्रत्येकाकडनं 25 रुपये गोळा करायला सांगितले होते आणि तू कशी केलीस? 30 रुपये गोळा केलीस. अरे कार्ट्या, पैसे खाण्याचे उद्योग करतोस होय? काय हात पुढे काढ, पुढे हात काढ. पिया, पिया, बघितलं का? दिसत तसं नसतं. तुला म्हणत होतीस ना विशूलही चांगलाय. काय चांगलाय? आपल्या सहलीतल्या पैशांचे 5-5 रुपये खाल्ले सगळ्यांचे. नाही ग, विश्व असं नाही करणार. तो असं नाही करणार. असं नाही करणार काय? केलं त्यानं. सगळ्यांचे पैसे खाल्ले त्यानं 5-5 रुपये. म्हणून तर मार खातोय ना. दिसतंय ना तुला? आणि त्याच्यासाठी तुझ्या डोळ्यात कशाला पाणी? काय नाही, ते घाण गेलीये. घाण गेली मी. थांबा जोशी मास्तर, विशालची काय चुकी नाही. त्यानं सगळ्यांकडनं 25 ऐवजी 30-30 रुपये जरूर घेतले, पण त्यानं पैसे खाल्लेलं नाहीत. त्यामागं काहीतरी कारण आहे आणि मला हे बी माहित आहे की तो ते कारण सांगणार नाही. कारण काय सांग, सगळ्या वर्गाला कळून दे. काय रे सदा, शाळा सुटली की आपली, गेली की सगळी घरी. तू काय एकटा बसला इथं? घरी नाही जायचं का? नाही रे, काय नाही. ए सध्या, सांगतोस का गप आता? काय सांगू तुला, इथं वह्या पुस्तक घ्यायला पैसे नाहीत. त्यात आपलं 10वीचं वर्ष. तुम्ही जाणार सहलीला फिरायला, मी नाही येऊ शकत. इथं शाळेची फी भरायला पैसे नाहीत आणि सहलीला भरायला कुठून आणू? सध्या भावा, तू सहलीला येणार, तुला मी नेणार सहलीला. सदा सुद्धा सहलीला यावा म्हणून यानं सगळ्यांकडनं 5-5 रुपये जादा घेतले. राहिलेल्या पैशातनं सदासाठीच वह्या आणि पुस्तकं घ्यायचं असं ठरवलेलं त्यानं. विशाल, अरे तुझा दृष्टिकोन चांगला आहे बर का, आणि उद्देशही चांगला आहे. अरे सदाशिव सहलीला येण्यासाठी तू 25-30 रुपये गोळा केलीस. एका अर्थानं तू चांगलं केलंस, तुझं कौतुक करायला पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला विचार केलास ना तर तू ही घोडचूक केली आहेस. मला कुणाला फसवायचं नव्हतं मास्तर, पण तुम्हीच मला सांगा की जर मी खरं कारण कुणाला सांगितलं असतं तर त्यांनी पैसे दिले असते.
विशाल खरंय, तुझा विचारही बरोबर आहे, तुझी धडपडही चांगली आहे. पण मी तुला सांगतो की तुझ्यामुळे ह्या वर्गातले सगळे विद्यार्थी सहलीला येणार आहेत. आनंद आहे मला. बघ, म्हणलं होतं ना माझा विशू तसा नाहीये. आपण कुणी सदाचा विचार केला नाही, पण विशूने केला. माझा विशू खूप चांगला आहे. नमस्कार तात्यासाहेब, आज इकडं? काय नाही, आलो तू शाळा बघायला. काय म्हणती शाळा? वेळापत्रक चाललंय ना व्यवस्थित? हो सर, सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि शिक्षक मंडळी काय म्हणतात? हा सगळं व्यवस्थित. तात्यासाहेब, नाही म्हणजे तुम्हाला एक सांगायचंच होतं. त्या काळे मॅडम आहेत ना, फार त्रास देतात तो. वेळेत शाळेत सुद्धा येत नाहीत त्या. काय त्या काळे मॅडमला जरा जास्त त्रास देत जाऊ ना. नाहीतर वाड्या वस्तीत दुर्गम भागात तुमच्यासारख्या शिक्षकांची लय गरज आहे, जिथं ST जात नाही. 2-2 मैल चालत जावं लागतं. आणि तसं बी शाळेचा पत्रा लय गांजलाय. बदलायला वेळ नाही लागाय. शब्द आहे आपला. आपलं कसं, खटक्याव बोट जाग्याव पलटी. येतो. तात्यासाहेब, तुमच्या कृपेने तर लागलो या शाळेत. पण तेवढं माझं जरा कामाचं बघा की, माझ्या बदली तेवढं बघा की. बारच्या देशात ते गडचिरोलीत. कुठे आहे गडचिरोली? बारच्या देशात. विश्वास, थँक्यू. ठीक आहे. अरे खरंच थँक्स. ठीक आहे ना, निघ जा. विश्वास, नेमानं सांग मला, त्या दिवशी तुझ्या बहिणीवरती तो विशाल लाईन मारत होता म्हणून त्याला तू मारलंस, आणि आज तू त्याला का वाचवलंस? हाव द्यायचा ना त्याला मार, त्याशिवाय अक्कल आली नसती त्याला. डॅम इट. साल्यांनो, तुम्ही या विश्वासला ओळखलाच नाही अजून. की विश्वास चांगल्यावर चांगला आणि वाईटावर वाईट असतो. वाह वाह, यावर मला एक चांगली कविता सुचली. सगळ्यांनी दाद द्या मला. विश्वास न कामाच केलं लय भारी. वा 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 वा, सणाना पिरी दिली, एकच नंबर. विश्वास न कामाच केलं लय भारी. शाळा सुटली, निघून गेली सारी. चला आता तुम्ही विश्वास चांगला माणूस आहे रे. त्याला चांगला आणि वाईट यातला फरकच समजत नाहीये. श्रीमंतीची आणि पैशाची काळी पट्टी बांधली त्याच्या डोळ्यावर त्या तात्यासाहेबांनी. एक मिनिट, तात्यासाहेबांनी? अरे पण विश्वास आणि तात्यासाहेबांचा काय संबंध? हे सगळं कारस्थान त्या तात्यासाहेबांचंच आहे. विश्वास फक्त त्यातला एक मोहरा आहे. काय मोहरा? हो. म्हणजे मी सांगते. म्हणजे ही मराठी शाळा ज्या जागेवर उभी आहे ती जागा माझ्या वडिलांची. ही जमीन त्यांनी शाळेसाठी दिली होती आणि आता तात्यासाहेबांना त्यांच्या ताकदीचा वापर करून या जागेवर इंग्लिश मीडियम शाळा बांधायची. अरे पण अशी कशी पाडते शाळा? मी पाडूनच देणार नाही. PI मी. आणि जरी पाडलीच तरी ही जागा काय त्यांना थोडीच मिळणार आहे? कसं शक्य आहे हे? अरे या जगात पैसा असेल ना तर सगळं शक्य आहे. तो तात्यासाहेब स्वतःच्या स्वार्थासाठी विश्वासचा वापर करून घेतो आणि हे त्याला समजत नाहीये. एकदा का त्यांचं काम झालं, दुधात पडलेल्या माशीसारखा वेगळा करेल त्याला तो तात्यासाहेब. काय चाललंय दिसत नाही का? PUBG खेळतो. हे बघा तात्यासाहेब, चेष्टेच्या पूर्णमध्ये नाही. मी सुद्धा चेष्टा करत नाही. ही असली हरामखोर माणसं पाळल्यावर आम्ही निवांतच असणार ना. अहो तात्यासाहेब, मग असली हरामखोर माणसं पाळू नयेत. त्या हरामखोर माणसांपैकी तुम्ही सुद्धा एक आहात. हे बघा तात्यासाहेब, तुम्ही काही बोला नाही, मी ऐकून घेऊ असं होणार नाही. तुम्ही आम्हाला पैसे देता
पण आम्ही आमचं काम चोख करतो. ही अशी कामं अर्धवट सोडत नाही या माणसांसारखी. आणि इथं वकील जरी असताना तर हेच बोलला असता. काय बोलायचं? हो तात्यासाहेब, त्याला गोळी लागली, तो तडफडतो, त्याला दवाखान्यात घेऊन जाऊया आपण. लागलंय का? आता काय बोलायचं? काय 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 नाही, मला काय नाही बोलायचं. चुप, एकदम चुप. आता तोंडातून एक जरी शब्द काढला ना तर पुढची गोळी तुझ्या डोक्यात. तो जर हाताला लागला नाही ना तर तुझी अशी एक एक माणसं कमी होणार. चालले विश्वासराव, आपलं काम होणार. आज ना उद्या नक्की होणार. शब्द आहे आपला. कारण आपलं कसं खटक्यावर बोट जाग्यावर पलट. घ्या तोपर्यंत एक सेल्फी घ्या. हो इन्स्पेक्टर या. तुम्हाला काय आमंत्रण पाहिजे का? हो हो हो, येतो ना. तात्यासाहेब चला लवकर. तात्यासाहेब हा आलो. महत्वाचं काम. तात्यासाहेबाचं काही कळतच नाही. तो शाळेत पुजारी का बिजारी मास्तर आलाय. शाळेचा पट वाढवतोय. चला, बऱ्याच दिवसानं शाळेत जायचा पुन्हा योग आलाय. चला.